मानवंदना देऊन देवळी येथील दीडशे मठात त्याचा समारोप झाला। आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भव्य असा जगद्गुरू महात्मा बसवेश्वरांचा प्रतिमेचा मिरवणुकीचा या ठिकाणी शोभायात्रा करण्यात आलेली आहे। प्रशासनाचे सर्व अधिकारी मान्य तहसीलदार साहेब व उपस्थित देवली नगरीतील सर्व व्यापारी वैश्य बांधव समाज बांधव समाजातील सर्व घटकातील समाज बांधव या सर्वांनी आपली उपस्थिती या जयंती समितीमध्ये नोंदवून अतिशय उत्कृष्ट असा सहभाग नोंदवलेला आहे। त्यामुळे मी जयंती समितीचा अध्यक्ष म्हणून सर्वांचे हृदयपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो व सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। या ठिकाणी अटलजी विश्वकर्मा आपण या जयंतीचे तालुकाध्यक्ष आहात। सर्व शहर व तालुक्याच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा आणि या शहरातील व तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आपण बस बजेटला उपस्थित आहात त्याबद्दल आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि या ठिकाणी जे अटलजी विश्वकर्माजी जे सूचना केल्या आहेत त्याप्रमाणे माननीय तहसीलदार साहेब असतील, पीएसआय साहेब असतील, आपल्या या कमिटीचे अध्यक्ष असतील किंवा गावातील तालुक्यातील सर्व नागरिक व ज्येष्ठ समाज बांधव असतील त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी छोटसा आपलं स्वागत होईल। सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकार व अनेक क्षेत्रातील आलेल्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। जगज्योती महात्मा या ठिकाणी एक मिनिट खरंच आज बसवेश्वर जयंती फार मोठी निघाली पण सगळे वंचित लोक इथे सगळेच बहुजन लोक आहेत परंतु नरसिंग सुरेशला जर थोडंसं द्या माईक असं मला विनंती आहे थोडंसं द्या। या ठिकाणी जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आम्ही या तालुक्यातील सर्व समाज बांधवांना विनंती केलेली आहे की ग्रामदैवत महादेव यादव असतील किंवा जगज्योती महात्मा बसवेश्वर यात्रा असेल जयंती असेल या ठिकाणी आम्ही तालुक्यातील व शहरातील सर्व समाज बांधवांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। नरसिंगजी सुरेश साहेब हे आमच्या या गावातील व तालुक्यातील समाज बांधव आहेत त्यांना आम्ही 2 मिनिटाचा वेळ देतो। आपण आपले 2 शब्द जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आपण व्यक्त करावा ही आमची अपेक्षा आहे। बाराव्या शतकातील समता बंधुत्व व लिंगायत धर्माचे संस्थापक ज्यांनी उभ्या देशाला अखंड विश्वास समता बंधुत्वाचं आणि न्याय व्यवस्थेचं खऱ्या अर्थानं समानतेच जर कोणी आपल्याला हा माणुसकीचा धडा पहिल्यांदा शिकवला असेल तर जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांनी आपल्याला बंधुभावाचा शिकवलेला आहे। आणि आज त्यांच्या या 895व्या जयंतीच्या निमित्तानं या आमच्या देवळी शहरातील जयंती महोत्सव कमिटीच्या वतीने हा भव्य मिरवणुकीचा सोहळा साजरा करीत असताना बहुजनांना निमंत्रित करून तालुक्यातील समस्त बहुजन लिंगायत धर्माचे समाजाच्या वतीने मोठ्या प्रतिष्ठेने ही जयंती साजरी करण्यात येत आहे। या जयंतीचा सर्वात मोठा देखावा जर कोणता आम्हाला आवडला असेल तर या देशाला ज्या ज्या महापुरुषांनी आपले योगदान दिलेलं आहे त्यांचं कर्तव्य या देशासाठी आपल्याला मिळवून दिलेलं आहे हे प्रदर्शन त्यांनी आम्हाला देखावा म्हणून या महात्मा बसवेश्वर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये हा देखावा न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक आज तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। मी या कमिटीच्या मनापासून समस्त दलित माता सूर्याच्या वतीने अभिवादन करतो त्यांच्या मनापासून स्वागत करतो। असा सलोखा यापुढे टिकून राहील हीच आमची सर्व बहुजनांची अपेक्षा आहे। मी 2 मिनिटांसाठी मला मनोगत व्यक्त करण्यासाठी कमिटीने जे मला संधी मिळवून दिली त्या कमिटीचे मी मनापासून आभार मी माझे करतो। या जगज्योती महात्मा बसवेश्वर
सत्य